पुण्यातील तरुण व्यावसायिक केतन अग्रवाल याच्या मृत्यू प्रकरणाने संपूर्ण महाराष्ट्र हदरून सोडला आहे. सुरुवातीला लोहगड किल्ल्यावरील ट्रेकिंग दरम्यान झालेला अपघात वाटणारी ही घटना प्रत्यक्षात एक अतिशय क्रूर आणि पूर्वनियोजित खून होता, हे पोलिसांनी आधीच स्पष्ट केलंय. या प्रकरणी केतनची होणारी बायको सिया गोयल आणि तिचा प्रियकर चेतन चौधरी सध्या 29 जूनपर्यंत पोलीस कोठडीत आहे. या संपूर्ण प्रकरणात आता एक अत्यंत धक्कादायक खुलासा समोर आलाय, ज्याने पोलिसांनाही चकित केलंय. सियाला केतनसोबत लग्न करायचं नव्हतं आणि तिचे चेतनवर प्रेम होते, तर त्या दोघांनी पळून जाऊन लग्न का केलं नाही? त्यांनी केतनचा काटा काढण्याचा इतका भयानक मार्ग का निवडला? या प्रश्नांचे उत्तर आता पोलीस तपासातून उघड झाले आहेत. पुणे पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार सिया गोयल हिने केवळ कुटुंबाच्या प्रतिष्ठेसाठी आणि समाजात होणाऱ्या बेइज्जतीला घाबरून चेतनसोबत पळून जाण्यास स्पष्ट नकार दिला होता. अवघ्या 20 वर्षांची असलेली सिया केतन अग्रवालसोबत झालेला तिचा साखरपुडा मोडण्याच्या आणि चेतनसोबत घर सोडून जाण्याच्या बाजूने अजिबात नव्हती. सियानं साखरपुडा मोडला असता किंवा ती चेतनसोबत पळून गेली असती तर तिच्या कुटुंबाची समाजात मोठी बदनामी होईल आणि त्यांच्या प्रतिष्ठेला मोठा धक्का बसेल अशी भीती तिला सतावत होती. लोकांना तोंड दाखवणे कठीण होईल याच एका विचाराने तिने पळून जाण्याचा सोपा मार्ग नाकारला. पोलीस कोठडीत असलेल्या चेतन चौधरीने चौकशी दरम्यान या संपूर्ण कटकारस्थानाचा उलगडा केलाय. चेतनने पोलिसांना सांगितलं की त्या दोघांनीही घर सोडून एकत्र पळून जाण्याच्या पर्यायावर अनेकदा चर्चा केली होती, मात्र सिया या गोष्टीसाठी कोणत्याही परिस्थितीत तयार नव्हती. केतनशी ठरलेले लग्न मोडल्यास किंवा पळून गेल्यास आईवडिलांची मान समाजात खाली जाईल असे तिला वाटत होते. पोलिसांच्या मते याच एका विचित्र मानसिकतेतून आणि भीतीपोटी त्या दोघांनी मिळून केतन अग्रवाललाच कायमचे रस्त्यातून हटवण्याचा म्हणजेच त्याची हत्या करण्याचा अत्यंत थरारक आणि क्रूर प्लॅन आखला. लोहगड किल्ल्यावर 18 जून रोजी केतनचा पाय घसरून तो दरीत पडल्याचा दावा सुरुवातीला सियाने केला होता, मात्र पोलिसांनी जेव्हा किल्ल्याच्या तिकीट काउंटरवरील आणि परिसरातील CCTV फुटेज तपासले तेव्हा त्यांना एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा मिळाला. CCTVमध्ये एक संशयित तरुण चेहऱ्यावर हुडी घालून आणि कानात हेडसेट लावून केतन आणि सियाच्या मागे जात असताना दिसला. एका फुटेजमध्ये सिया अचानक मागे वळून पाहते आणि तो तरुण तातडीने खाली बसतो असे दिसून आले. या हालचालींमुळे पोलिसांचा संशय बळावला. सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ज्या दिवशी ही घटना घडली त्या दिवशी तिथे प्रचंड उकाडा होता आणि तापमान सुमारे 33 डिग्री सेल्सिअस होते. अशा कडक उन्हात एखाद्या व्यक्तीने हुडी घालून फिरणे पोलिसांना खटकले आणि याच हुडीने संपूर्ण गुन्ह्याचा पर्दाफाश केला. तांत्रिक तपास आणि CCTV फुटेजच्या आधारे पोलिसांनी हुडी घातलेल्या त्या संशयित तरुणाची ओळख चेतन चौधरी म्हणून पटवली. सिया आणि चेतन या दोघांनी मिळूनच केतनच्या हत्येचा पूर्ण कट रचल्याने पोलिसांनी न्यायालयासमोर मांडले. त्यानंतर न्यायालयाने या दोन्ही आरोपींना 29 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली. कुटुंबाची बदनामी टाळण्यासाठी एका निष्पाप तरुणाचा जीव घेणाऱ्या या प्रियकर प्रेयसीची पोलीस आता कसून चौकशी करतायत. या प्रकरणात आणखीन काही धक्कादायक माहिती समोर येण्याची शक्यता वर्तवली जाते. दरम्यान सिया गोयल आणि आरोपी चेतन चौधरी यांची ओळख दिवाळीत एका पार्टीमध्ये झाली होती. या ओळखीचे रूपांतर पुढे प्रेमात झालं. सियाचे लग्न केतन अग्रवालसोबत ठरलं होतं, मात्र सियाला केतनशी लग्न करायचं नव्हतं. केतनला आपल्या आयुष्यातून कायमचा बाजूला करण्यासाठी सियाने चेतनच्या मदतीने त्याला संपवण्याचा हा थरारक डाव रचला, ज्यामुळे अवघा महाराष्ट्र हादरला. या प्रकरणात आता अत्यंत नाट्यमय आणि महत्त्वाचं वळण मिळालंय. या संपूर्ण प्रकरणाचा तपास करणाऱ्या पुणे ग्रामीण पोलिसांच्या गुन्हे शाखेला या गुन्ह्यात धक्कादायक माहिती हाती लागतेय. तपासादरम्यान सिया गोयल आणि हत्याकांडात सामील असलेला तिचा मित्र चेतन चौधरी यांचे कॉल रेकॉर्ड तपासण्यात आले. मागच्या केवळ 5.5 महिन्यात तब्बल 2004 फोन कॉल आणि 238 तास गप्पा झाल्याची माहिती समोर आली आहे. दोघांमध्ये प्रेमसंबंध असल्याची शक्यता वर्तवली जात असतानाच आता केतनच्या कुटुंबियांनी काही गंभीर आरोप केलेत. त्यांच्या म्हणण्यानुसार सियाला हे लग्न करायचेच नव्हते, शिवाय तिचे चेतनसोबत संबंध होते. यासह तिचं इतर मुलांसोबत अश्लील संभाषण आणि संबंध असल्याचा आरोपही कुटुंबियांनी केलाय. चेतन अग्रवालच्या कुटुंबियांनी आणखीन काही धक्कादायक आरोप सिया गोयलवर केले आहेत. त्यामुळे आता या आरोपांनंतर पोलीस तपासातून आणखीन काही धक्कादायक बाबी समोर येतात का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. शगुफ्ता शेख,
लोकमत.com पुणे.